आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। सांगली एसटी महामंडळाचा अजब कारभार। सुरक्षा रक्षक मंडळाच्या जवानांना का डावललं जातंय? सांगली एसटी विभागाचा मेस्कोवर जीव का जडला? सुरक्षा रक्षक मंडळाच्या जवानांना डावलल्याने भ्रष्टाचाराचा संशय। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सांगली विभागातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। शासनाच्या नियमांना केराची टोपली दाखवत सांगली एसटी विभाग गेल्या 14 वर्षांपासून एका खाजगी एजन्सीला पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ आणि भारतीय मजदूर संघाने केला आहे। एक राज्य एक नियम असे ब्रीदवाक्य मिरवणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सांगली विभागात मात्र नियमांची सर्रास पायमल्ली होताना दिसत आहे। सांगली जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचे शेकडो नोंदणीकृत जवान हक्काच्या रोजगारासाठी वणवण फिरत असताना एसटी प्रशासन मात्र गेल्या 14 वर्षांपासून एका खाजगी एजन्सीलाच पाठीशी घालत असल्याचा खळबळजनक आरोप महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ आणि भारतीय मजदूर संघाने केला आहे। सुरक्षा रक्षक महासंघाचे संदीप पाटील व सांगली जिल्हा संघटन मंत्री विशाल देवकर यांनी एसटी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर सवाल उपस्थित केले आहेत। त्यांच्या मते जर एसटी महामंडळाने शासकीय नियमानुसार जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाकडून जवान घेतले तर महामंडळाचे वर्षाला तब्बल 28 लाख रुपये वाचू शकतात। तरीही खाजगी मेस्को एजन्सीलाच काम दिले जात असल्याने यामागे मोठे आर्थिक हितसंबंध आणि कोट्यावधींचा भ्रष्टाचार असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। गेल्या 1 वर्षांपासून या अन्यायाविरुद्ध लढा दिला जात आहे, मात्र सांगली एसटी प्रशासन जाणीवपूर्वक करारनामा करण्याची अट घालत आहे। विशेष म्हणजे सुरक्षा रक्षक मंडळाचा स्वतःचा स्वतंत्र कायदा असल्याने अशा कोणत्याही कराराची कायदेशीर गरज नसते। मुंबई, पुणे, पनवेल आणि रायगड यासारख्या मोठ्या विभागात जर मंडळाचेच जवान कार्यरत आहेत तर मग सांगलीतच हा करारनाम्याचा खोडा का घातला जात आहे, असा सवाल आता कामगार संघटना विचारत आहेत। शेतकऱ्यांच्या आणि कष्टकऱ्यांच्या मुलांना नोकरी देण्याऐवजी खाजगी कंपन्यांचे खिसे भरण्याचे काम सुरू आहे। परिवहन मंत्र्यांनी याकडे तातडीने लक्ष देऊन गरिबांच्या मुलांना न्याय द्यावा, अन्यथा हा लढा अधिक तीव्र केला जाईल, असे विशाल देवकर संघटन मंत्री सांगली जिल्हा यांनी M24 तासशी बोलताना म्हणाले। ते म्हणाले, मंडळाचे जवान घेतल्यास वर्षाला 28 लाखांचा फायदा होणार आहे। इतर जिल्ह्यात सरकारी जवान मग सांगतीलच खाजगी एजन्सी का, असा सवालही करण्यात आला आहे। कायद्यात तरतूद नसतानाही करारनामा करण्याची सक्ती का? नोंदणीकृत असूनही ग्रामीण भागातील तरुण रोजगारापासून वंचित। सांगली एसटी विभागाच्या या मनमानी कारभारामुळे आता सामान्य जवानांमध्ये संतापाची लाट पसरली आहे। आता चेंडू परिवहन मंत्र्यांच्या कोर्टात असून ते या भ्रष्टाचारी साखळीला चाप लावणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। नमस्कार, मी संदीप पाटील, महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ प्रदेशाध्यक्ष। आम्ही गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सांगली यांना महासंघाच्या माध्यमातून सांगली जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ सांगली यांची सेवा घेण्यात यावी या संदर्भात वारंवार पत्रव्यवहार करत आहोत। 2-3 वेळा चर्चा देखील केली आहे, परंतु अद्याप तेथील अधिकारी वर्गाचा किंवा आस्थापनेचा कोणताही असा ठोस निर्णय सुरक्षा रक्षक घेण्यासाठी ठोस निर्णय आलेला नाही। तरी आम्ही त्यांना विनंती करतो की लवकरात लवकर आपण सांगली जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ सांगली यांचे कायद्याने सुरक्षा रक्षक घेणे बंधनकारक असून आपण ते सुरक्षा रक्षक घेण्यात यावे, अन्यथा महासंघाच्या माध्यमातून येणाऱ्या काही दिवसातच आम्ही माननीय व्यवस्थापक संचालक सांगली यांच्या कार्यालयासमोर अतिशय तीव्र असं आंदोलन उभा करू, असा आम्ही महासंघाच्या माध्यमातून इशारा देत आहोत। धन्यवाद। मी विशाल देवकर, महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ संलग्न भारतीय मजदूर संघाचा सांगली जिल्ह्याचा संघटन मंत्री। गेल्या 1 वर्षापासून सुरक्षा रक्षक मंडळ जे सांगली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेले आहे, त्यांचे नोंदीत आस्थापना ही राज्य परिवहन महामंडळ विभाग नियंत्रण सांगली यांच्याकडे नोंदीत असताना सुरक्षा रक्षक घेण्यासाठी वारंवार टाळाटाळ करत आहेत। गेल्या 1 वर्षापासून आम्ही वारंवार सुरक्षा रक्षक घेण्यासंदर्भात पाठपुरावा करत असून त्यांनी आम्हाला एकच कारण आढळलं की करार करून घ्या। मंडळाची तरतूद आहे की करार करता येत नाही,
कारण मंडळाचा एक कायदा असल्यामुळे मंडळाशी करार कोणताही करत नाही. त्यांच्याच विभागामध्ये परिवहन विभागामध्ये पुणे, पनवेल, रायगड, मुंबई या ठिकाणी सुरक्षा रक्षक मंडळाचे गार्ड कार्यरत आहे. मग हा विभाग हा त्यांचाच असून सांगलीचा स्टार्ट का करतात? जर सुरक्षा रक्षक मंडळाकडून गार्ड घेतली तर एस टी महामंडळास 28 लाख रुपयाचा वार्षिक फायदा होणार आहे. गेल्या 14 वर्षापासून मेस्को एजन्सीकडून त्यांच्याकडे गार्ड आहे. कितीतरी कोटीचा भ्रष्टाचार चालू आहे हे आपल्याला दिसून येते. आमची एकच मागणी आहे की परिवहन मंत्र्यांना गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांना नोंदित सुरक्षा रक्षकांना न्याय मिळवून द्यावा हीच विनंती. धन्यवाद.